आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला मोठा दिलासा। तुतारी आणि पिपाणी हे चिन्ह गोठवली तर शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कायम। लोकसभा निवडणुकीमध्ये तुतारी सारख्या दिसणाऱ्या चिन्हांमुळे पवार गटाला मोठा फटका बसला होता। शरद पवार यांच्याकडून अमित भांगरेंना अकोल्यातून उमेदवारीचे संकेत। आमदार किरण लहामटेला खाली बसवा, अमित भांगरेच्या मागे शक्ती उभी करा। शेतकरी मेळाव्यामध्ये शरद पवारांचं जनतेला आवाहन। लाडकी बहीण योजना नसून लाडकी खुर्ची योजना सुरू। भावी मुख्यमंत्र्यांची संख्या बघता 3 ते 4 खुर्च्या तयार ठेवा। धनंजय मुंडेंच्या भावी मुख्यमंत्री बॅनरवरून जयंत पाटलांचा टोला। मित्रपक्षांचं खच्चीकरण करणं ही भाजपची नीती। सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा। भाजपच्या बैठकीमध्ये लोकसभेतील अपयशावरून अजितदादा आणि शिंदे गटावर आरोप। लोकसभेमध्ये अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी मदत केली नाही तर काही आमदारांनी महाविकास आघाडीला मदत केल्याचा आरोप। सूत्रांची माहिती। लोकसभेला शिंदे गटाला 15 जागा देण्याची काहीही गरज नव्हती। शिंदेंना 15 जागा दिल्यानं विधानसभेत देखील अडचण होण्याची शक्यता। भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये तक्रार। सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरं जायचं आहे। केंद्रीय पक्षश्रेष्ठींचा राज्यातील नेत्यांना निरोप। तर भाजपनं 160 ते 170 जागा लढवाव्या, नेत्यांचा आग्रह। माध्यमांना बाईट देण्यासाठी भाजपकडून एकूण 10 नेत्यांची टीम। तर सकाळी 4 आणि दुपारी 6 नेते माध्यमांना बाईट देणार। पंकजा मुंडे, आशिष शेलार, त्याचबरोबर रावसाहेब दानवे, गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकरांचा देखील समावेश। उज्ज्वल निकम यांची भाजपच्या प्रवक्तेपदी निवड। काही दिवसांपूर्वीच निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती। सरकारी वकील असतानाच निकम यांची भाजपच्या प्रवक्तेपदी वर्णी।